आता मी आहे मेट्रो स्टेशनला पुण्यामध्ये नळ स्टॉपला, ठीक आहे. तर मी त्यांना ना तिकीट मागितलं, तर तिकीटची प्राईस होती 18 रुपये. त्यांनी मला काय केलं की 18 रुपयाचं तिकीट दिलं. मी त्यांना 50 रुपीज पे केले. 50 रुपीज पे केल्यानंतर त्यांनी मला 30 रुपीज रिटर्न दिले. मी त्यांना विचारलं की माझे 2 रुपये अजून, तर ते म्हणे सुट्टे नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला माझे 50 रुपये परत द्या आणि तुम्ही आहे ना हे माझ्याकडून ऑनलाईन घ्या, मी ऑनलाईन करते. तर म्हणे नाही मी ऑलरेडी तिकीट केलेलं आहे, तर ऑनलाईन नाही करता येणार, तर नाही आहे सुट्टे. तर मी म्हटलं नाही, रोज रोज नाही चालणार ना, रोज रोज कसं चालेल तुम्हाला? रोज रोज माझ्याकडून 2-2 रुपये, असे हजारो लोक माझ्यासारखी ते मेट्रोमधून प्रवास करतात. 2-2 रुपीजनी कसं काय चालणार? एक काम करा, मी तुम्हाला 15 रुपये सुट्टे आहेत, 15 रुपये घ्या आणि 3 रुपये तुम्ही मला सूट द्या. तर म्हणे नाही, असं कसं चालेल, हिशोब द्यावा लागतो. म्हटलं मग माझ्यासारखे जे पण लोक 2-2 रुपये ठेवून जातात त्यांच्यातून मॅनेज करा. तर त्यांनी ते डिनाय केलं. जेव्हा मी मग माझा मोबाईल काढला आणि म्हटलं ना आता मी व्हिडिओ बनवते आणि सगळीकडे करते, तर लगेच त्यांच्याकडे 2 रुपये सुट्टे आले. म्हणजे सिरियसली जे पण मेट्रो स्टेशनचं पाहतात ना, त्यांना एक रिक्वेस्ट आहे, जे पण तुमचे लोक तिथं बसतात ना, त्यांना एक तर वेल गाईड करा की कुठे जायचे. लोकांनी विचारल्यानंतर ते लोक नीट आन्सर करत नाही. दुसरी गोष्ट की हे असं सुट्ट्या पैशांचा गोंधळ करतात. एक तर नाही तर तुमच्या तिथलं डब्यात चॉकलेटचे डबे ठेवा की 2 रुपये सुट्टे नाहीत, 2 चॉकलेट घेऊन ॲटलीस्ट तो प्रकार तरी करा. किती कुठून कसं छापणार रे तुम्ही लोक सामान्य माणसांकडून? म्हणजे सिरियसली 1-1, 2-2 रुपयेसाठी मेहनत करतात लोक.